माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहासामधील 10वा पाठ, तो म्हणजे शीतयुद्ध. खरं तर आतापर्यंत आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध याच्यावरती डिटेल डिस्कशन केलेलं आहे. मग आता शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय? तर ऍक्च्युली पहिल्या महायुद्धामध्ये आपण पाहिलं होतं की काही जे आहेत तर ते मित्र राष्ट्र आहेत, काही अक्षराष्ट्र आहेत आणि त्यांच्यामध्ये ऍक्च्युअल जी आहे तर ती युद्ध झालेली आहेत, शस्त्र वापरली गेलेली आहेत. त्यांच्यामध्ये ऍक्च्युअली दोघांमध्ये युद्ध झाल्यानंतर इकॉनॉमिक आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या झाल्यात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा पण वापर केला गेला आणि ऍक्च्युअल युद्ध झालं होतं. पण शीतयुद्ध म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं ऍक्च्युअल युद्ध नाही. म्हणजे एकमेकांवरती बॉम्ब टाकणं असेल किंवा इव्हन बंदुकांचा वापर करणं असेल, कोणाला मारणं असेल, हे ऍक्च्युअली घडत नाहीये. फक्त घडणार असं वाटतंय, त्याला आपण म्हणतो शीतयुद्ध. तर याचा आधीचा चॅप्टर जेव्हा आपण एंड केला होता तर तेव्हा जगातील महायुद्धांमध्ये आपण काय बघितलं होतं की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन ही दोन प्रबळ राष्ट्र जी आहे तर ती होती आणि यांच्यामध्ये कॉम्पिटिशन सुरू होत्या किंवा स्पर्धा सुरू होत्या प्रत्येक गोष्टीबद्दल कोण श्रेष्ठ ठरणार यासाठी. सो मग याच दोन प्रबळ राष्ट्रांमध्ये पुढे शीतयुद्ध झालं आणि असं होतं की कोण नक्की जिंकणार किंवा कोण टिकून राहणार या स्पर्धेमध्ये. आणि त्याला आपण म्हणू शकतो की ते होतं शीतयुद्ध. म्हणजे खरं युद्ध नाही, पण कधीही युद्ध होऊ शकतं अशी परिस्थिती. सो आता आपण खरी व्याख्या बघूया, म्हणजे याची ऍक्च्युअल व्याख्या बघूया जी की तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची असते. तर दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे म्हणजेच कुठली, अमेरिकाला जे सपोर्ट करतात तर ते किंवा भांडवलशाही आयडिओलॉजीला जे सपोर्ट करतात तर ते, आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे म्हणजेच सोव्हिएत युनियन सारखी राष्ट्र आहेत. यांच्यामध्ये सत्ता आणि प्रभाव यासाठी जो काही संघर्ष सुरू झाला त्याला आपण म्हणतो शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वॉल्टर लिपमन यांनी या वृत्तपत्रामध्ये लेखन करणाऱ्या स्तंभलेखकाने, म्हणजे जे कॉलम्स लिहितात ना, तर त्यांनी कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग सगळ्यात पहिल्यांदा केला होता. शीतयुद्धाला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कोल्ड वॉर. सो आता कोल्ड वॉर म्हणजे नेमकं काय, तर प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, म्हणजे खरं युद्ध नाही होतंय, पण म्हणजे युद्ध कधी पण होऊ शकतं अशी तणाव जन्य परिस्थिती मात्र निर्माण होतीये. सो तीव्र शस्त्रस्पर्धा आहे. म्हणजे बघा आपल्यामध्ये आपण कसं करतो किंवा आपल्याला जेव्हा दाखवायचं असतं की मला हे सगळं येतं वगैरे, तेव्हा आपण ते सगळं समोरच्याला बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो तोच यांच्यामध्ये होतं की तुमच्याकडे एवढी शस्त्र आहेत, आमच्याकडे पण शस्त्र आहेत, मग आपण अणुचाचणी करणार किंवा ते पण त्यांची शक्ती दाखवण्यासाठी काहीतरी नवीन शस्त्र बनवणार. सो बेसिकली अशा पद्धतीने कोण वरचढ ठरेल ठरेल प्रत्येक डोमेनमध्ये असेल, शस्त्र असेल किंवा आर्थिक गोष्टीमध्ये पण असेल आणि इतर सगळ्याच गोष्टींमध्ये. सो ते करण्याचा प्रयत्न केला जात होता किंवा आक्रमक रणनीती आखल्या जात होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवरती परस्पर अविश्वास दाखवला जात होता आणि राजकीय आर्थिक दबाव असेल, तत्वप्रणालींचा संघर्ष असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इंटरनली होत असतात किंवा इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणूया आपण त्याला. ऍक्च्युअल बाहेर युद्ध वगैरे न होता पण युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते. सो दॅट इज शीतयुद्ध. आता शीतयुद्धाची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे का होत होती अशी सिच्युएशन. तर शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले. इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्व कमी झाले आणि या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्ण युरोप, तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपावरती प्रभुत्व मिळवले. तर सोव्हिएत युनियन जे आहे तर ते कम्युनिझम किंवा काय म्हणूया त्याला आपण, कम्युनिस्ट राष्ट्रे जी आहेत त्याच्यामध्ये येतं आणि अमेरिका जे आहे तर ते भांडवलशाही राष्ट्रांमध्ये येतं. ठीक आहे. आपण बघितलं होतं की पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा राष्ट्रसंघ निर्माण केलं गेलं होतं तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन प्रमुख सत्ता असणारे म्हणूया आपण किंवा दोन प्रमुख राष्ट्र होती जी तेव्हा स्पर्धेत होती. पण एकदा दुसरं महायुद्ध झालं, इंग्लंडला आपण पाहिलंच खूप लॉस झाला होता त्यांना. इव्हन भारतावरचं आपलं राज्य पण सोडावं लागलं होतं, आपली सत्ता पण सोडावी लागली त्याच्यानंतर. त्यासोबतच सेम फ्रान्स बद्दलही झालेलं आहे. सो या दोघांचं महत्व आता कमी झालं. मग आता नवीन कोण आले स्पर्धेमध्ये, तर सोव्हिएत रशिया. तर सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्ण जो काय उत्तर आय मीन पूर्वेकडचा जो काही संपूर्ण युरोप आहे तर तो कॅप्चर केला किंवा काबीज केला. तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवरती प्रभुत्व मिळवलं. म्हणजे अशा पद्धतीने युरोपला, पूर्व युरोप जो आहे तर तो सोव्हिएत रशियाकडे गेलेला आहे किंवा सोव्हिएत युनियन म्हणू शकतो त्याला आपण. आणि त्यासोबतच अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोप जो आहे तर तो घेतला. आणि यामुळे युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग घडून आले आणि दोन्ही पण वेगवेगळ्या आयडिओलॉजीचे आहेत. दोघांचं पण वेगळी मतं आहेत. ठीक आहे. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा अवलंब केला. साम्यवादीमध्ये आपण काय बघतो, तर बेसिकली
ज्या काही सगळ्या कंपनीज आहेत तर त्या गव्हर्नमेंटच्या अंडर येणार. म्हणजे इथे लोकांचं हित पाहिलं जाणार, ना की प्रॉफिट. हेच जर आपण पाहायचं म्हटलं तर अमेरिका सारखे जे काही देश आहेत त्यांनी भांडवलशाहीचा अवलंब केला. म्हणजेच काय तर लोकांच्या वेलफेअर पेक्षा किंवा त्यांच्या कल्याणापेक्षा, त्यांच्यासाठी काहीतरी करण्यापेक्षा प्रायव्हेट कंपनीज ज्या आहेत तर त्या किंवा खाजगी खाजगी कंपनीज सुरू करायच्या, की ज्यांचा मुख्य फोकस जो असेल तर तो नफावरती असेल किंवा प्रॉफिटवरती असेल. ठीक आहे. सो दोन प्रकारच्या आयडिओलॉजीज आहेत. जर आपण आर्थिक दृष्ट्या विचार करायचं म्हटलं तर साम्यवादीमध्ये काय येतं, तर त्यांचा फोकस हा लोकांचं कल्याण करणं, लोकांना सुविधा देणं हे जास्त आहे रॅदर दॅन प्रॉफिट कमवणं. हेच भांडवलशाहीमध्ये प्रॉफिट कमवणं हा मुद्दा आहे किंवा नफा कमवणं हा मुद्दा आहे, रॅदर दॅन लोकांचं भवितव्य बघणं किंवा त्यांच्यासाठी काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे हे पाहणं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे खाजगी कंपन्यांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आहे. सो अशा पद्धतीने जे पूर्व युरोप आहे तर ते साम्यवादी विचार प्रणालीवरती अवलंबलेलं होतं आणि जे पश्चिम युरोप आहे तर तिकडे भांडवलशाही विचार प्रणाली होती. ठीक आहे. आणि अर्थातच या दोघांच्या विचार प्रणाल्या पण खूप वेगळ्या आहेत किंवा खूपच डिफरंट आहेत. त्यांच्यामध्ये काहीच सिमिलॅरिटी नाहीये. त्याच्यामुळे पण यांच्यामध्ये सतत खटके उडायचे आणि हे एक रिझन कारणीभूत आहे शीतयुद्धासाठी. साम्यवादी विचारप्रणालीच्या प्रभावाखाली पूर्व युरोप आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप यांच्या विभाजनाला उद्देशून इंग्लंडचे प्रधानमंत्री सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा वापरली. म्हणजे दोघांच्या मध्ये पण काय आहे की एक पोलादी पडदा आहे, म्हणजे हे जर ब्रेक झालं पडदा तर युद्धच होणार आहे. तर अशी एक परिस्थिती यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आता शीतयुद्धाची वाटचाल कारणं बघितली आपण किंवा पार्श्वभूमी बघितली. आता दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेने मार्शल मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रवादांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. आता एखादा राष्ट्र साम्यवादी कधी बनणार आहे? जेव्हा ते लोकांचा विचार करायला लागेल, जेव्हा प्रायव्हेट कंपनीज नाहीयेत, प्रॉफिटच्या दृष्टीने विचार करण्यासाठी फक्त गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आर्थिक सत्ता आहे किंवा गव्हर्नमेंटच सगळ्या आर्थिक गोष्टी बघणार आहे, तेव्हा ते राष्ट्र साम्यवादी आहे किंवा साम्यवादी राष्ट्रामध्ये हे केलं जातं. मग आता अर्थात अमेरिकेला हे सगळं होऊ द्यायचं नव्हतं. अमेरिकेला असं वाटायचं की भांडवलशाही बेस्ट आहे. सो जे पण राष्ट्र असे आहेत की जे भांडवलशाहीचा अवलंब नाही करू शकत आहे, तर ते काय करणार, मग साम्यवादीकडे जाणार. मग अशाने काय होईल, अमेरिकेचं महत्व कमी होईल. मग त्यामुळे अमेरिका काय करायचं की जे पण राष्ट्र असं होतंय, म्हणजे राष्ट्रांचं असं होत आहे की त्यांच्याकडे भांडवलशाहीचा ऑप्शन नाहीये, तर त्यांना स्वतः अमेरिका मदत करायचं, आर्थिक मदत करायचं की सो दॅट त्यांनी भांडवलशाही अवलंबली पाहिजे, ना की साम्यवादी विचार किंवा विचार प्रणाली. ठीक आहे. सो यांच्या विरोधामध्ये रशियाने आशिया व आफ्रिकेमधील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिलं आणि अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये युरोपाच्या पूर्व आणि पश्चिम विभागाने तणाव निर्माण झाला होता. आता तुम्ही इमॅजिन करा की एकच खंड आहे, इवन दो युरोप खूप मोठं आहे, पण तरी पण एकाच खंडामध्ये दोन वेगवेगळी टोकं निर्माण झालेली आहेत. एक पूर्व युरोप वेगळं, पश्चिम युरोप वेगळं आणि ते पण इतकं वेगळं की दोघांच्या आयडिओलॉजीमध्ये खूप फरक आहे. आणि त्यामुळे मग सतत तणाव असणार आहे की इकडच्या लोकांचं काहीतरी वेगळंच मत आहे, इकडच्या लोकांचं काहीतरी वेगळंच मत आहे. आणि मग त्याच्यामुळे असं व्हायचं की या दोन राष्ट्रांमध्ये प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले नाही, पण तिसरं जर महायुद्ध झालं तर ते याच दोघांमुळे होणार आहे किंवा याच दोघांच्या विचारप्रणालीमुळे होणार आहे, असं एक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु उभयपक्षी सामंजस्याचे धोरण अवलंबले. म्हणजे दोन्ही देशांनी किंवा राष्ट्रांनी युद्ध न करता आपापसात जे काही आहे तर ते मिटवायचं ठरवलं, कारण ऑलरेडी पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं होतं, आर्थिक पण असेल किंवा जीवितहानी पण असेल, या सगळ्याच गोष्टी. आणि त्यामुळेच हे सगळं परत एकदा घडणं आणि परत एकदा सहन करणं कोणाला शक्य नव्हतं. कारण अर्थात आता लगेच इतका पैसाही कोणाकडे नाहीये, कारण हे जर आपण काळ बघायचा म्हटलं तर 1945 आहे, जो की दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचा आहे. सो कुठल्याही देशाकडे एवढा पैसा नाहीये किंवा एवढी परत एकदा हानी सहन करण्याची शक्ती पण नाहीये. आणि त्यामुळे युद्ध न होता फक्त यांच्यामध्ये स्पर्धा जी आहे तर ती चालू राहणं इतकंच होत होतं शीतयुद्धामध्ये. दोन्ही राष्ट्रे कायम युद्धाच्या तयारीमध्ये, दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव असायचा, मात्र प्रत्यक्षात कधीही युद्ध नाही झालं. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपची विभागणी राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारे झाली. परंतु विचारप्रणालीचा स्वीकार हा महत्वाचा मुद्दा शीतयुद्धामागे होता. म्हणजे खरं तर पूर्ण युरोपमध्ये राजकीय मतभेद पण असू शकतात, आर्थिक गोष्टी पण बऱ्याचशा होत्या, पण तरी पण शीतयुद्धाचं मुख्य कारण म्हणजे हेच होतं की विचारप्रणाली साम्यवादी की भांडवलशाही. साम्यवादी सोव्हिएत रशियाच्या विचारसरणीमध्ये उत्पन्नाच्या स्रोताची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार होता, तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीमध्ये उत्पन्नाच्या स्रोताच्या खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती केलेला होता.
हे आपण दोन्ही पण पाहिलेलं आहे. शीतयुद्धाची व्याप्ती युरोपपुरती मर्यादित न राहता ती आशिया खंडातही पसरली. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीला दोन महत्वाच्या घटना घडल्या. यामध्ये सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यातील लष्करी करार आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष या दोन महत्वाच्या घटना होत्या. म्हणजे खरं तर हे सगळं आपण काय बघतोय, पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप यांच्यामध्ये विभाजन चालू आहे. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये शीतयुद्ध किंवा तणाव चालू आहे. मग याच्यामध्ये कुठे आशिया खंड वगैरे येतच नाहीये ना, पण तरी सुद्धा याचे जे पडसाद आहेत तर ते आशिया खंडावरती पण उमटतायत. आणि आशियामध्ये या दोन काळादरम्यान म्हणजे या काळादरम्यान दोन घटना घडल्या. तर पहिली घटना अशी होती की दोघांमध्ये म्हणजे रशिया आणि चायना यांच्यामध्ये लष्करी करार एक झालेला आहे. आणि दुसरी घटना अशी आहे की उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामधला संघर्ष. ठीक आहे. आता सोव्हिएत रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळामध्ये शीतयुद्ध सुरू झाले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1945 चा हा काळ आहे. त्यांच्यानंतर सोव्हिएत रशियाचे प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव्ह आले आणि आण्विक युद्धाची संहारकता काय असू शकते याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सोव्हिएत रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण स्वीकारले. आणि अर्थात नॉट ओन्ली सोव्हिएत रशिया पण अमेरिका पण किंवा इतर देश पण यांना कळून चुकलं होतं की अणुबॉम्बची अणुबॉम्ब किती घातक किंवा किती संहारक असू शकतो, अणुबॉम्बची शक्ती किती वाईट असू शकते, भयंकर असू शकते, हे दोघांना पण किंवा इनफॅक्ट सगळ्या जगालाच कळलेलं होतं. आणि त्यामुळे परत एकदा हे वापरण्याचा वेळ येऊ नये किंवा असं नुकसान होण्याची वेळ येऊ नये यासाठी कुठलाही देश जो आहे तर तो आता युद्धामध्ये वगैरे भाग घेणार नव्हता. जे काही आहे तर ते आपापसात मिटवणं हेच धोरण सगळे अवलंबणार होते. त्यांनी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये शांततामय सहजीवनावरती भर दिला आणि याच धोरणातून पुढे राष्ट्रांची प्रमुख विभागणी जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळते. पहिला आहे सोव्हिएत रशिया गट. याच्यामध्ये पूर्व जर्मनी म्हणजे बेसिकली पूर्व युरोप मधले जे काही राष्ट्र आहेत त्यातले मॅक्सिमम राष्ट्र, पोलंड आहे, चेकोस्लोवाकिया आहे, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया, अल्बानिया हे सगळे देश कुठे येत आहेत सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये. पुढे आहे अमेरिकेच्या गटामध्ये येत आहे जे पण पश्चिम युरोप मधले देश आहेत. नेदरलँड असेल, डेन्मार्क आहे, बेल्जियम आहे, पश्चिम जर्मनी आहे, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन एक्सेट्रा. आता विचारप्रणालीमध्ये काय डिफरन्स आहे तर सोव्हिएत रशियाची विचारप्रणाली ही साम्यवादी आहे आणि अमेरिकेची भांडवलशाही आहे. साम्यवादी विचारसरणी म्हणजेच काय, अर्थव्यवस्थामध्ये सरकारी मालकी असणं आणि फोकस कशावरती असणं, लोकांचं कल्याण करणं, लोकांना सुविधा देणं. आणि अमेरिका गट जो की भांडवलशाही अवलंबतोय त्याचं मुख्यतः त्याच्यामध्ये खाजगी मालकी आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त नफ्यावरती फोकस केलं जातं, ना की म्हणजे लोकांच्या सुविधा, त्यांना सुविधा देणं असेल किंवा लोकांचं हित असेल याच्यावरती फोकस नाही केलं जात. सुरक्षा गट जो आहे सोव्हिएत रशिया मध्ये येणाऱ्या देशांसाठी किंवा त्या गटामध्ये येणाऱ्या देशांसाठी तर तो आहे वॉर्सा करार. 1950 सोव्हिएत रशिया व चीन यांच्यामध्ये जो काही करार झाला तर तो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमेरिका गट. याच्यामध्ये नाटो, अँझुस, सिएटो, सेंटो हे सगळे सुरक्षा गट आहेत. सुरक्षा गट यासाठी की पुढे काही झालं तर त्या लोकांमध्ये असा करार त्या देशांमध्ये त्या राष्ट्रांमध्ये असा करार झालेला आहे की तुम्ही आम्हाला हेल्प करणार किंवा आम्ही तुम्हाला हेल्प करणार युद्धजन्य परिस्थितीमध्ये. त्यानंतर मग त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र पुरवठा करणं असेल किंवा इव्हन सैनिक पुरवणं असेल तर या सगळ्या गोष्टी. 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएत रशियाचे निकिता क्रुश्चेव्ह यांची भेट घडून आली आणि 1961 मध्ये सोव्हिएत रशियाने बर्लिनची भिंत जी आहे तर ती उभारलेली आहे. याच्यामुळे काय झालं की पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन यांच्यामध्ये संबंध संपला कारण दोघांच्या विचारसरणीमध्ये फरक होता. आणि या घटनेतून युरोपमध्ये तणाव वाढला कारण असं काय मध्येच भिंत नाही बांधू शकत ना आपण, पण तरी पण बांधली गेली होती. आणि 1962 मध्ये शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा हा देश ठरला. म्हणजे अर्थात शीतयुद्ध होतच होतं, कुठेतरी त्याचं बाहेर निघणं गरजेचं होतं आणि ते सगळं जे आहे तर ते क्युबामध्ये झालं. तर क्युबा हा अतिशय लहान देश आहे, तुम्ही मॅपमध्ये पण बघू शकता. क्युबा देशातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये तणाव वाढला आणि हा तणाव कमी करण्यासाठी उभयपक्षी करार, तात्काळ दूरध्वनीवर संपर्क साधण्यासाठी हॉटलाईन इत्यादी उपाय योजले गेले. आणि यांच्यामध्ये जे पण तणाव होतं तर ते खरं तर क्युबामध्ये एक्सप्लोर झालं किंवा क्युबामध्ये याचे आपल्याला परिणाम बघायला मिळतात. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशियाचे नेते
बेझिनेव्ह मॉस्को येथे भेटले. सो या दोन राष्ट्रांच्या शिखर परिषदेमध्ये आण्विक क्षेपणास्त्राच्या संख्येवरती मर्यादा आणण्यावर एकमत झालं. म्हणजे असं होत होतं की आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आण्विक अस्त्र जी आहेत ती बनवली जात होती आणि अर्थात त्या काळामध्ये हे दोनच राष्ट्र प्रबळ असल्यामुळे यांच्यामध्ये सतत स्पर्धा असायची आणि त्यामुळे आण्विक बॉम्ब बनवणं वगैरे हे खूप कॉमन झालं होतं. इवन दो हे माहिती होतं की त्यांचे परिणाम किती वाईट असू शकतात, पण तरी सुद्धा हे बॉम्ब्स बनवले जात होते आणि त्यामुळे असं होतं की खरं तर यांच्या बनवण्यावरती पण मर्यादा घातली पाहिजे, कारण हे इतके बॉम्ब्स वगैरे चांगले नाहीयेत फक्त स्पर्धेसाठी, कारण याचे परिणाम खूप जास्त वाईट होऊ शकतात आणि ते पूर्ण देशावरती होऊ शकतात, फक्त या दोनच देशांवरती नाही. सो मग उभय देशांमधील म्हणजेच या दोन देशांमधला तणाव याच्यामुळे कमी होण्यास मदत झाली आणि या ताणतणावामध्ये हा जो ताणतणाव आहे तर तो कमी करण्यासाठी जी काही प्रक्रिया केली गेली होती त्याला आपण देतांत असं म्हणतोय. आणि पुढे अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट देऊन साम्यवादी चीनच्या शासनाला मान्यता दिली. तर अशा पद्धतीने दोघांमधला संघर्ष हळूहळू कमी होतोय, तणाव हळूहळू कमी होतोय. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्हेटोचा वापर करून मित्र राष्ट्रांची बाजू घेणं, विविध लष्करी करार, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती, मित्र राष्ट्रांचा दर्जा देणं या माध्यमातून या दोन्ही सत्तांनी जगभर गटबाजीला प्रोत्साहन दिले. म्हणजेच काय, गट होणं म्हणजे काय की ही विचारसरणी असणारे एक जे काही ग्रुप ऑफ काय म्हणू शकतो आपण की एबीसीडी असे काहीतरी 4 राज्य आहेत जे एकाच विचारसरणीला फॉलो करतात, तर त्यांचा एक गट बनणार, बाकीच्या देशांचा वेगळा गट बनणार. सो ही जी काही गटबाजी आहे तर ती अशा पद्धतीने चालू होती आणि दोन विचारधारकांमधील फरक, एकमेकांची भीती, अविश्वासाचे वातावरण आणि याच्यामुळे काय होते, गट पडल्यामुळे की सोव्हिएत रशियाला वाटते की भांडवलशाही कम्प्लिटली चुकीची आहे, त्यांचा अजिबात विश्वास नाही भांडवलशाहीवरती आणि सेम अमेरिकेला सपोर्ट करणारे जे राष्ट्र आहेत त्यांना असं वाटतंय की साम्यवादी एक्झॅक्टली चुकीची आहे. सो याच्यामुळे दोघांच्या मध्ये अविश्वास निर्माण होतोय. साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव आणि कोण दूरच करत नाहीये ना हा गैरसमज, म्हणजे कुठली अशी संघटनाच नाहीये किंवा काही अशी एक बॉडीच नाहीये की जी या दोघांना सांगू शकेल की दोघांचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. सांगू शकणं म्हणजे असं काही शिकवणं हा मुद्दा नाहीये, पण दोघांमध्ये जे काही गैरसमज आहेत, इव्हन सोव्हिएत रशियाच्या गटांमध्ये भांडवलशाही बद्दल काही असतील किंवा अमेरिकेच्या गटांमध्ये साम्यवादाबद्दल काही असतील, तर हे कोणीही दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव यामुळे शीतयुद्ध अधिकच धगधगत राहिलं. आता आपण बघतोय की या दोघांमधला जो काही तणाव आहे तर तो कमी झाला, कारण तिसरं महायुद्ध काही झालं नाही. याचा अर्थ यांच्यामधला तणाव कमी झाला असणार. मग त्या प्रक्रियेला आपण काय म्हणत होतो, देतांत. मग आता हे जे देतांत पर्व आहे त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. सो अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली आणि यातूनच 1973 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या परिषदेमध्ये व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याच्या व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. म्हणजेच काय की दोघांनी हे चालू ठेवलं की आपल्याला तणाव कमी करायचा आहे, प्रत्यक्ष युद्ध नाही होऊ द्यायचं आहे, ठीक आहे. आणि मग याच्यावरती आधारित परिषदा घेतल्या जाऊ लागल्या की दोघांमधलं म्हणजे युद्धजन्य स्थिती कशी काय कमी होऊ शकते, दोघांमध्ये सामंजस्य कसं काय येऊ शकतं दोन्ही विचारसरणीमध्ये. सो 1975च्या हेल्सिंकी परिषदेने शांततेची चर्चा अधिकच पुढे नेली आणि या परिषदेस अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या प्रमुख राष्ट्रांबरोबरच युरोपातील 35 राष्ट्र सहभागी झाले. पूर्व आणि पश्चिम युरोपियन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. 1978च्या कॅम्प डेव्हिड परिषदेने इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केले. 1979 मध्ये इराणमध्ये राजकीय क्रांती झाली. इराणच्या शहाची हकालपट्टी होऊन आयातोल्ला खोमेनी यांची सत्ता इराणमध्ये आली. शहा म्हणजे त्यांचा मेन माणूस, जसे की आपल्याकडे प्रधानमंत्री मेन आहे, पण त्यांच्याकडे काही लोकशाही नसल्यामुळे शहा असा एक राजाला आपण राजा म्हणतो त्याप्रमाणे त्यांच्याकडे शहा म्हणतात. तर तो जो आहे त्याची हकालपट्टी करण्यात आली, नवीन व्यक्तीची सत्ता आली आणि इराणने अमेरिकेबरोबरचे राजनैतिक संबंध संपवून सेंटो कराराचा त्याग केला आणि सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये कारमाल यांच्या नेतृत्वाखाली 1979 मध्ये समाजवादी सरकार जे आहे तर त्याची स्थापना केली. सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये अंतराळयान आणि अण्वस्त्रांतील स्पर्धा ही आधीपासूनच सुरू होती की कोण जास्त श्रेष्ठ आहे आणि पुढे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दोन्ही देशांनी विकसित केली. त्यानंतर अण्वस्त्रांची संख्या आणि तीव्रता कमी करण्यासाठी यांच्यामध्ये करार झाला. त्या कराराबद्दल ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे खेळांच्या माध्यमातून राजकारण.
करण्याचा प्रयत्न झाला. सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे अमेरिकेने मॉस्को येथील ऑलिम्पिकवरती बहिष्कार टाकला. आता आपण काय बघितलं की सोव्हिएत रशिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये पण करार होत होते आणि मग त्याच्यामुळे असं झालं की मॉस्कोमध्ये जे पण ऑलिम्पिक होणार होते ते नाही, त्याच्यावरती बहिष्कार टाकला. म्हणजे अमेरिका बोलले की आम्ही नाही पार्टिसिपेट होणार. अमेरिका नाही होणार म्हणजे त्याच्या गटामध्ये येणारे देश जे आहेत तर ते पण नाही करणार. तिसरे महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही देशांना होती आणि ते टाळण्यासाठी उभय पक्षांनी आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरावरती मर्यादा घालणारा करार जो आहे तर तो केला. कारण सगळ्यांनाच माहिती होतं की नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती होणार आहे सगळ्याच देशांचं आणि त्यामुळे त्यापासून जितकं दूर राहणं पॉसिबल आहे तेवढं दूर राहिलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने तिसरं महायुद्ध टाळण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत होते आणि त्यामुळे काही ते झालं नाही. पण हळूहळू तणाव कसा कमी होत गेला ते आपण पाहतोय की विविध देशांमध्ये करार होऊ लागले. त्याच्यानंतर जाणीव तर ऑलमोस्ट दोन्ही देशांना होतीच. याच्याशी निगडीत परिषदा वगैरे व्हायला लागल्या. सो या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की त्यांच्यामधला जो त्याच्यामधला जो संघर्ष आहे किंवा जे तणावजन्य परिस्थिती आहे तर ती हळूहळू कमी होत होती. नेक्स्ट बघणार आहोत गोर्बाचेव यांचा कालखंड आणि शीतयुद्धाचे परिणाम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.